झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल आज येणार आहे। दस्त नोंदणी पातळीवरची अनियमितता तपासण्यासाठी मुठे समिती गठीत करण्यात आलेली होती आणि ही समिती आज आता अहवाल सादर करणार आहे। या प्रकरणामध्ये रवींद्र तारू यांचं निलंबन करण्यात आलंय, मात्र विभागीय स्तरावर त्यांची चौकशी करण्यात आली आहे। गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने चौकशी पूर्ण केली आहे। हा अहवाल नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रणकडे आता सादर करण्यात येणार आहे आणि हा अहवाल सादर केल्यानंतर नेमकं यामध्ये दोषी कोण आहे हे समोर येणार आहे। आणि या संदर्भात पुण्यातून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। निलेश, झी 24 तासनं हे जमीन घोटाळ्याचं सगळं गैरव्यवहारचं प्रकरण उघडकीला आणलेलं होतं। समितीचा अहवाल येणार आहे, कोण दोषी आहे, कशा प्रकारे कोणावर ठपका ठेवला जातोय यावर आपलं लक्ष आहे। काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील? नक्कीच अनुपमा, खरं तर पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातले जी 40 एकराचा जो भूखंड आहे त्या भूखंडाच्या गैरव्यवहाराप्रकरणी झी 24 तासने जी बातमी दाखवलेली आहे त्या बातमीच्या अनुषंगाने आता या प्रकरणातला पहिला अहवाल जो आहे तो आज सादर होण्याची शक्यता आहे। अर्थात तो त्याची पूर्ण तयारीसुद्धा झालेली आहे। दुपारनंतर हा अहवाल जो आहे मुठे समितीचा हा अहवाल हा सादर होणार आहे। मुद्रांकन शुल्क असेल किंवा नोंदणी महानिरीक्षक असेल या दोन्ही विभागाला हा अहवाल जो आहे ते राजेंद्र मुठे समितीचा अहवाल देण्यात येणार आहे। आणि या अहवालामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी मांडण्यात आलेल्या आहे। जी कंपनी म्हणजे जी सरकारची जागा घेण्याचा जो प्रयत्न केला होता किंवा त्याचा दस्त ज्यांनी केला होता अशी जी अमिडिया कंपनी आहे त्याचा नेमका रोल काय आहे याची या ठिकाणी त्या अहवालामध्ये माहिती जी आहे ती मांडण्यात आलेली आहे। नक्की या व्यवहारामध्ये तथ्यता काय आहे, दोषी कोण आहेत, हा संपूर्ण प्रकार काय आहे ही जी माहिती आहे त्या अहवालात मांडण्यात आलेली आहे। आणि तो जो अहवाल आहे तो आज महानिरीक्षकांकडे देण्यात येणार आहे। आणि या अहवालानंतर दोन विभाग जे आहेत म्हणजे मुद्रांकन शुल्क आणि नोंदणी महानिरीक्षक असे दोन्ही विभाग या अहवालावर आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर आज राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे जे आहेत हे या संदर्भात जेवढे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी चर्चा करणार आहेत आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे। तर तिसरीकडे जर बघितलं तर जे मूळ वतनदार जे आहेत किंवा जे जमिनीचे जे वारसदार आहेत मूळ ते आज मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि अंजली दमानी यांच्यासोबत खरगे समितीला ते भेटणार आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये आज महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये काही अधिकारी जे आहेत ते सुद्धा निलंबित होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। अर्थात जे मुठे समितीचा जो अहवाल आहे तो नेमका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यामध्ये या संपूर्ण गैरव्यवहारामध्ये किती तथ्यता आहे हे त्याच्यामध्ये मांडण्यात आलेले आहे। आणि साहजिकच आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी जी आहे ते राजेंद्र मुठे समितीने केलेली आहे। त्यामुळे काही तासांमध्ये या समितीचा अहवाल जो आहे तो शासनाला किंवा या सगळ्या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा, कारण आजचा दिवस हा या सगळ्या घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। झी 24 तासने प्रकरण सगळं उघडकीला आणलं होतं, त्यावेळेतल्या प्रत्येक तपशीलवार बातमी क्षणाक्षणाची जी घडामोड घडते ती आपल्याला पोहोचवायची आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सखोल या माहितीसाठी।